The cringe is back. Shit. राझी नाम शबाना मिसेस अंडरकव्हर नंतर भारताची पहिली क्रिंज फिमेल स्पाय ऍक्शन फिल्म. तरीही रिलीज होण्याआधीच हिला लागतोय बॉयकॉटचा टॅग. का होते या टीझरची एवढी चर्चा आणि का फॅन्स म्हणतायत यापेक्षा भारी काम तर AI ने केलं असतं. टायगर, पठाण आणि वॉरवर कोट्यावधी रुपये उडवून YRF आता घेऊन येत आहे त्यांचं क्रिंज सॉरी स्पाय युनिवर्स मधला 7वा चित्रपट अल्फा. नुकताच या सिनेमाचा टीझर सुद्धा लॉन्च झालाय, ज्यामध्ये लीडिंग रोल मध्ये दिसतेय आलिया भट. सोबतच आहे शर्वरी वाघ आणि बॉबी देओल. पण बॉस, नेटिझन्सनी या सिनेमाचे सगळे कच्चे चिठ्ठे उघड केले. या टीझर मधला ओपनिंग सीन 1990 मधल्या ला फेमे निकिता या फ्रेंच क्लासिक सिनेमाची डिट्टो कॉपी आहे. म्हणूनच आता सोशल मीडिया युजर्स मेकर्सना ट्रोल करत बोलतायत, इफ लाईफ मेक्स यू आदित्य, बिकम अ धर, नॉट अ चोप्रा. YRFच्या या उघड चोऱ्यांची यादी इथेच थांबत नाही. त्यांनी बॉबी देओलची वुल्फ आणि शीप थिअरी हॉलिवूडच्या अमेरिकन स्नायपर मधून जशीच्या तशी चोरली आहे. एवढंच काय तर आलिया भटचा आउटफिट आणि हेअरस्टाईल सुद्धा टूम्ब रेडरच्या अँजेलिना जोली वरून कॉपी केली आहे. पोस्टर्स आणि थंबनेलवर असून सुद्धा अख्ख्या टीझर मध्ये शर्वरी वाघ मात्र गायबच आहे. यातली सर्वात मोठी चूक म्हणजे बॉबी देओल आलियाला एका सिक्रेट मिशनवर पाठवतोय, पण त्याच अल्फाच्या इनिशियल A चा टॅटू तिच्या हातावर गोंदवला जातोय. ही कॉपी पेस्ट स्टोरी लिहिलीये चक्क उदय चोप्राने. आता हा उदय चोप्राचा कमबॅक म्हणायचा की YRFचा अजून एक फ्लॉप. आलिया इन्सिक्युअर झाली म्हणूनच शर्वरीला टीझर मध्ये जागा दिली नाही का? बॉलिवूडच्या प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये बॉबी देओलचा इतका ओव्हरयूज का होतोय? आलिया भट एका 18 वर्षाच्या मुलीचं कॅरेक्टर करतेय. यावर होणारी टीका योग्य आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आलियाने इंटेन्स एक्सप्रेशन्सच्या जागी जे फनी एक्सप्रेशन्स दिलेत ते ऑडियन्सला रुचतंय का? तुमची उत्तरं कमेंट्समध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.